बातमी आहे नवी मुंबईमधून। नवी मुंबईतील 4 मजली इमारत कोसळली आहे। अग्निशमन दल, मनपा अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत। नवी मुंबईतील 4 मजली इमारत ही कोसळली आहे। या ठिकाणी आता शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। इमारतीखाली 2 ते 3 जण अडकल्याची भीती वर्तवण्यात येते। नवी मुंबईतील 4 मजली इमारत कोसळली आहे, दुर्घटना झाली आहे। यामध्ये 2 ते 3 जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। या ठिकाणी अग्निशमन दल, स्थानिक नागरिक, पालिका प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी पोहोचलेले आहेत। मदतीचं या ठिकाणी कार्य या ठिकाणी सुरू आहे। नवी मुंबईतील 4 मजली इमारत कोसळली आहे। यामध्ये 2 ते 3 जण अडकल्याची भीती वर्तवली जाते। मदतीसाठी आता अग्निशमन दल, मनपा अधिकारी, पोलीस प्रशासन या ठिकाणी दाखल झालेला आहे। नवी मुंबईतील शुक्रवारी रात्री ही घटना घडलेली आहे। 4 मजली इमारत कोसळली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 ते 3 जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। या ठिकाणी अग्निशमन दल दाखल झालेला आहे। मनपा अधिकारी, पोलीस प्रशासन या ठिकाणी घटनास्थळी दाखल झालेले आहेत। शर्थीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू आहेत। आपण हे दृश्य पाहतोय। 4 मजली इमारत, नवी मुंबईमधील ही इमारत अचानक कोसळलेली आहे आणि त्यामुळे दुर्घटना झाली आहे। या इमारतीखाली 2 ते 3 जण अडकल्याची भीती सध्या व्यक्त केली जाते। नवी मुंबईतील 4 मजली इमारत ही इमारत अचानक कोसळलेली आहे। या ठिकाणी आता बचाव कार्य सुरू आहे। अग्निशमन दल या ठिकाणी दाखल झालेला आहे। पोलीस प्रशासन, स्थानिक नागरिक, मनपा अधिकारी यांच्याकडून शर्थीचे प्रयत्न हे सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या ढिगाऱ्याखाली 2 ते 3 जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे। अचानक ही 4 मजली इमारत कोसळली असल्याची माहिती सध्या समोर येते। या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे। 2 ते 3 जण अडकल्याची भीती ही व्यक्त केली जाते। आपल्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्या सोबत जोडलेल्या आहेत। कविता, नवी मुंबईतील ही 4 मजली इमारत कोसळली, काय अधिकची माहिती? नक्कीच पहाटे 5च्या सुमारास जी आहे ही नवी मुंबईतील 4 मजली इमारत जी आहे ती कोसळल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। या इमारतीमध्ये तब्बल 100 जण राहत असल्याची माहिती देखील समोर येते। इमारत पडत असल्याचा भास होतानाच या बिल्डिंग मधले जे रहिवासी आहेत ते खाली धावत आले। त्या दरम्यान जे आहे 2 नागरिक जे आहेत ते यामध्ये अडकले होते, परंतु या दोनही नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलेला आहे। परंतु ही इमारत पडली होती आणि नवी मुंबई महानगरपालिकेला या इमारती संदर्भात सर्व गोष्टी माहित होत्या असा जो आरोप आहे तो स्थानिक नागरिक करत आहे। परंतु पालिकेने आमची राहण्याची व्यवस्था केली नसल्याची प्रतिक्रिया देखील येथील रहिवासी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत। नीलम, कविता, आता सध्या बचाव कार्य कशा प्रकारे केलं जात आहे त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच पहाटे 5च्या सुमारास जी आहे ही इमारत कोसळलेली आहे। बचाव कार्य जे आहे ते तातडीने सुरू करण्यात आलेलं आहे। 2 जण यामध्ये अडकल्याची शक्यता होती, त्या दोनही जणांना या ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे आतमध्ये कोणीही नागरिक नसल्याची माहिती जी आहे ती समोर येते। कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेल्याची नसल्याची जी माहिती आहे ती समोर येते। नीलम, यामध्ये काही आर्थिक नुकसान झाले का त्या संदर्भात काय माहिती आहे? नक्कीच ही 4 मजली इमारत होती। यामध्ये स्थानिक जे आहेत ते रहिवासी स्थानिक होते आणि त्यांच्या घरामध्ये असणाऱ्या वस्तूंचं जे आहे ते लाखोंचं नुकसान या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळते। नीलम, धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।